फक्त वाईट कशाचं वाटलं माहिती आहे का? कळतंय मला तेवढी जाणीव. एवढ्या 8 पुरी असून एक पुरगी जर त्यांच्या अंत्यविधी करू शकत नसेल ना, मला कळतंय तेवढं जाणीव. खूप वाईट गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. माहिती आहे का, मला जाणीव आहे तेवढी. 8 मुलींच्या समोरून आईची मयत गेली. एकही मुलगी अंत्यसंस्कार करायला पुढे नाही आली. आईच्या दुधाचे सुद्धा उपकार ठेवले नाहीत. 2-3 वर्षापासून वृद्धाश्रमात राहत असलेल्या आजीचे वृद्धापकाळाने निधन झाले. आजीला 8 मुली. वडिलांचं निधन झाल्यावर आईला कोण सांभाळणार यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाले. वडिलांची इस्टेट मात्र सर्वांनी ओरबडून खाल्ली. 9-10 एकर जमीन हडप केली. पैसा अडका सर्व संपवला, पण आईला सांभाळायला कोणी तयार नाही. वडवळ येथे राहणाऱ्या एका मुलीने आजीचा बऱ्याच दिवस सांभाळ केला असं आजी मला सांगायच्या. मग इस्टेट वाटाघाटीमध्ये ज्याने जास्त इस्टेट खाल्ली त्याने सांभाळ करा म्हणत 8 मुलींपैकी एकही मुलगी आईला सांभाळायला तयार झाली नाही. जिनं 9 महिने पोटात वाढवलं, जन्म दिला, सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, संसार उभा करून दिले, त्या आईला सांभाळायला कोणी तयार नाही. लाचकाच कसं तरी 8 बहिणींनी एक महिना आईला सांभाळू असं ठरवलं. आईच्या वाटण्या करून घेतल्या. आईला सांभाळायला पाळ्या लावल्या. त्यातही तिचे खूप हाल केले. कालांतराने आजीला ऐकायला व दिसायला कमी येऊ लागलं. मग आईचा जाच वाटू लागला. जावयांनी सुद्धा तोंड दाबून मारायचं, जेवायला द्यायचं नाही, घराच्या बाहेर काढायचं असे हाल केले. या सर्व गोष्टी आजी अनु व मला सांगायच्या. मग वरवर आईला सांभाळायला कोणीच तयार होईना. मग मोठ्या मुलीने आईला कोणीही सांभाळायला तयार नाही म्हणून मंदिरात नेऊन सोडलं. ही किती अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आईच्या आणि मुलीच्या नात्याला काळिंबा फासणारीच घटना म्हणावी लागेल. मग काही कालांतराने आजीला आपल्या प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून मोरवंची येथे सुरू असलेल्या वृद्धाश्रमात दाखल करण्यात आलं. 2-3 वर्ष मी आणि अनुने आजीचा सांभाळ अगदी नातवासारखा केला. आजीला दिसत नव्हतं, ऐकायला येत नव्हतं, पण मी आणि अनुने फक्त हात लावला की त्या आम्हाला ओळखायच्या आणि आम्हाला बोलत बसायच्या. काल दुर्दैवाने आजीने शेवटचा श्वास घेतला. आजी गेल्या हे कळल्यावर त्यांच्या 8 मुलींना जावयाला सख्या भावाला निरोप कळवले. त्यांच्या नातवांनाही कळवले. त्यांचे 2 नातू तर पोलीसमध्ये आहेत. एका नाताने तर ज्यानं सोडलं त्याला सांग माझा काय संबंध म्हणून मला शिव्या हसडल्या. सर्व मुली आश्रमावर आल्या. मला वाटलं आपुलकीने आल्या असतील आईच्या शेवटचा विधी करायला, पण फुकटची रडारडी सुरू झाली. मी आणि अनुने त्या सर्वांना विचारलं की आता पुढं कसं करायचं, कोण अंत्यविधी करणार, कोण मृतदेह घेऊन जाणार हे विचारल्यावर एक मुलगी तिथून निघायला लागली. कोणीही अंत्यविधीची जबाबदारी घेण्यासाठी तयार होईना. निम्म्या मुली निघून गेल्या, राहिलेल्याही तयार होईना. जबाबदारी घेणार कोण यावरून एकही मुलगी अंत्यसंस्कार करायला तयार झाली नाही. शेवटी जबाबदारी म्हणून, संस्था म्हणून आम्हीच अंत्यसंस्कार करायचा निर्णय घेतला आणि मुलींच्या डोळ्यात देखत आम्ही आजीची मयत घेऊन सोलापूरला आलो. रीतसर सर्व गोष्टी करून त्यांचा अंत्यसंस्कार मोदी स्मशानभूमीत पार पाडला. पण एकही मुलगी, जावई, सक्का भाऊ, नातू कोणीही आमच्या सोबत आले नाहीत. 8 मुली, जावई, नातू, सक्का भाऊ असून सुद्धा आजीचा शेवट असा व्हावा ही दुर्दैवी गोष्ट आहे. आजीचा सांभाळ केल्याने आजीसोबत एक चांगलं नातं घट्ट झालं होतं. लळा लागला होता मला. शेवटी रडू आवरलं नाही आणि ढसाढसा डोळ्यातून पाणी यायला लागलं. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.